अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असेल की आपण जे माळ जप करत असतो खरोखर त्याचे चमत्कार होतात का, किंवा नामस्मरण केल्याने आपल्याला काय मिळू शकतं किंवा काय मिळतं ते जाणून घेऊया. तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोला होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्र वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होते. हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ. शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ. पशुपक्षी साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ. स्वप्नात अतृप्ता आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकांच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्मांना प्रवेश मिळत नाही. श्री स्वामी समर्थ. राग येत नाही ही साधना व्यवस्थित चालण्याची खूप आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नित्यनियम पाळण्यामध्ये कमी पडतात असं त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ. क्रमक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांना ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास भरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची साधना कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ. नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे तितकेच कमी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करत असणार तर तुम्ही नक्कीच नामस्मरण करत जा. नामस्मरणाचे खूप सारे फायदे होत असतात, म्हणून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी